तो तमाम दर्शकों का फिर से एक बार करते हैं स्वागत। शाम के इस माहौल में फिर से एक बार जुड़ने जा रहे हैं अगले मैच की तरफ, जहां पर मुकाबला शुरू हो रहा है। नीलजे जिनके अगेंस्ट है दुटने। तो देखिए यहाँ पर शुरुआत हो रही है और नीतीश जो कैप्टन है इस टीम का, और पहली गेंद उन्होंने बिल्कुल थोड़ी सी शॉर्ट पिच के रूप में देखी और उसे पता है इस गेंद को किस तरह से खेलना है, ताकि आज यहाँ पर देखा जाए तो कनाडा बिल्कुल ऐसे गेंदे ऐसे बल्ले के रडार में आते हैं, तो उसका हर शॉट मिड विकेट स्क्वायर लेग, इस दिशा में हवा का बहाव है और ये बहुत बड़े हिट आज अभी इस माहौल में लग सकते हैं। तो पहला चौका आया है और ये देखिए ये अब कवर्स के ऊपर से खेलने की कोशिश और यहाँ पर कामयाबी। चार चौके नीतीश के बल्ले से। नीतीश से जब बातचीत जरूर हुई थी, ओपिनियन लिया था, तो उन्होंने बताया था कि फील्ड करते लेकिन आप बल्लेबाजी मिली है तो एक अच्छा टारगेट सेट करने की कोशिश हम करेंगे, और इस तरह से वो बल्लेबाजी इस मैदान के अंदर कर रहे हैं। 2 गेंदों में 2 चौके। हाँ, क्या बात है, ये देखिए बहुत ही बेहतरीन ये छक्का आया, 2 चौके के बाद 1 छक्का। बहुत ही अच्छा खेल उन्होंने दिखाया था। ये देखिए कवर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, डीप में 3 खिलाड़ी दौड़ रहे लेकिन गेंद नहीं रुकेगी। ये तीसरा चौका, क्या बात है। यश देखा जाए Make the most out of the derivatives market. Trade in futures and options today. यहाँ पर बेहतरीन खेल किया था, गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने, लेकिन इस वक्त यहाँ से देखा जाए तो नीतीश पूरी तरह से आक्रामक पारी खेल रहे हैं। 18 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं। 4 गेंदे यहाँ पर आपके फेस की उन्होंने, हर एक गेंद के ऊपर बड़े हिट खेलने की कोशिश। देखिए पहले मैच कनाडा जो आउट हुए थे, जल्दी आउट हुए थे, लेकिन उसके बाद देखिए टाइगर के खिलाफ उन्होंने पीछे नहीं देखा। अब इस वक्त भी जो सेमीफाइनल के रहे, वो उन्हें पता है ये सेमीफाइनल है, यहाँ से मेरा बल्ला बोलना बेहद जरूरी होगा ताकि जाकर टीम एक अच्छे पोजीशन में आ सकती है। लेकिन ये गेंद आउटसाइड लेग स्टंप थी, बिल्कुल पूरी तरह से बाहर। अंपायर दिलीप पाटिल इनका इशारा होता हुआ कि ये खराब है, इसे दर्शाते हुए अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल इस 1 रन के साथ पहुंचता हुआ 19 रनों के ऊपर, 19 रन्स। पाने की कोशिश इस वक्त, ये बहुत ही अच्छी गेंद थी, क्योंकि यहाँ पर नीतीश समझ नहीं पाए इस गेंद को। अच्छा शॉट खेलने का इरादा जरूर था ऑन साइड में, लेकिन यहाँ पर गेंद बल्ले के पल्ले नहीं, डॉट गेंद की समाप्ति की
पहली डॉट गेंद। अंतिम गेंद इस ओवर की। 19 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। और फिर से एक बार जड़ में फेंकी हुई गेंद थी, बिल्कुल यहां से लगातार 2 गेंदें डॉट के रूप में यहां पर फेंकी हैं। 4 गेंदों में 19 रन खर्च किए थे, जिसमें एक अतिरिक्त रन भी है, लेकिन पीछे की दोनों गेंदें यहां पर नितेश को उन्होंने डॉट निकाली है। जो बल्लेबाज आक्रामक रूप ले रहा है, उस बल्लेबाज को इस तरह की गेंदें फेंकना मुनासिब नहीं होता है, लेकिन यहां पर यश भी शातिर गेंदबाज है, जिन्होंने हर मैच में इस मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी की है। और यहां से पहले ओवर का समापन हुआ है। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर इस वक्त जय हनुमान नीलजे टीम के स्कोर कार्ड के ऊपर 19 रन विदाउट लॉस। शुरुआत अच्छी है। उन्नीस रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन इस वक्त विशाल है। बाएं हाथ का खिलाड़ी है विशाल। देखेंगे विशाल, ये फुल टॉस थी मारने की कोशिश, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है बिल्कुल कमेंट बॉक्स के सामने इस गेंद को रोकते हुए, लेकिन सिंगल मिलेगी विशाल को। सिंगल भी आए, लेकिन उन्होंने ये भी सोचा कि ज़्यादा से ज़्यादा नितेश को स्ट्राइक दिया जाए, क्योंकि उसका बल्ला बोल रहा है। उन्होंने पहले P1 के अंदर अच्छे रन यहाँ पर बनाए हैं और अच्छे मुकाबले आज के पूरे दिन में देखने को मिल रहे हैं। तो कहीं ना कहीं यहाँ से सतरंगी हिंदुट ने टीम को इस मैच में पकड़ मजबूत करनी है, तो आप इन दोनों बल्लेबाजों के ऊपर अंकुश लगाना बेहद जरूरी होगा, खास तौर पे नितेश के अलॉन्ग द कारपेट। लेकिन ये मिसफील्ड, ऐसी गलतियां आप नहीं कर सकते हैं, क्योंकि इस गेंद को आपको आसान से लेना था, उठाना था, फेंकना था, ताकि एक ही रन बन सकता था। जब आप ऐसे खिलाड़ी को मौका देते हैं, अब ये स्ट्राइक उनके पास न थी, अब ये स्ट्राइक मिली है, तो देखेंगे अगले गेंद के ऊपर नितेश क्या नंबर लाते हैं। लेकिन गेंदबाज की भी कोशिश अच्छी रहेगी रोहित की। ये फुल टॉस है, बिल्कुल मारने की कोशिश, नो बॉल कॉल है वहां पर अंपायर की तरफ से। बीमर 1+1 2 तो पूरे यहाँ पर 2 रन पूरे किए, यानी कि 3 रन आएंगे, नो बॉल के 1 रन। 2+1 यानी कि ये 3 रन। देखिए ये खराब गेंद थी, मौका था, लेकिन अब ये बहुत बड़ा मौका है, ताकि ये फ्री हिट की गेंद है, सोने के ऊपर सुहागा। जो बड़ा बल्लेबाज यदि बड़ी बल्लेबाजी कर रहा हो, इसे ऐसी गेंदें मिलती हैं। हो ये देखिए क्या गेंद फेंकी थी, ये बहुत ही अच्छी गेंद थी, क्योंकि फ्री हिट की गेंद इस तरह की फेंकने वाले गेंदबाज क्योंकि काफी शातिर माने जाते हैं, और बिल्कुल यहां से डॉट गेंद निकाली। टोटल 25 मारने की कोशिश, 4 गेंदे यहाँ पर डॉट के लिए नितेश पाटिल ने। ताकि देखा जाए तो शुरुआती 4 गेंदों में उन्होंने 18 रन बनाए थे, उसके बाद 2 डॉट के लिए, उसके बाद 2, फिर से 2, और उसके बाद लगातार 2 डॉट। कवर्स के ऊपर से खेलने की कोशिश, डीप से खिलाड़ी आए थे, लेकिन कैच नहीं ले पाए। यहाँ पर 1 रन मिलेगी, और 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 26 रन। देखिए मधुकर मुकादम इनकी तरफ से, और विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम है, हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम, और हर चौके के लिए 100 रुपए का इनाम। और यहाँ से शुरू हो चुका है इनाम मधुकर मुकादम इनकी तरफ से। एक अच्छा योगदान है उनका, खिलाड़ियों का हौसला बढ़ाने का काम मधुकर मुकादम साहब आपने किया, इसलिए आपका धन्यवाद करते हैं। विकेट हैट्रिक के लिए 500, हर छक्के के लिए 100, हर चौके के लिए 100। आने की कोशिश, देखिए 1 रन पूरा होता हुआ, 1 रन पूरा यहाँ पर करते हुए 1 रनों के साथ स्कोर 27 के ऊपर पहुंचता हुआ 27 रन। इस ओवर में देखा जाए तो अच्छा कमबैक दिया है गेंदबाज रोहित ने,
बहुत अच्छा कमबैक मैं कहना चाहूंगा, ताकि पहली ओवर में 19 आए थे लेकिन उसके बाद रन आए हैं 8। क्या बड़ा कमबैक जरूर यहाँ पर मैं कहना चाहूंगा। कुल मिलाकर 2 ओवर में 27 रन 27। अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है। नितेश पाटिल और दूसरी तरफ विशाल, ये 2 बल्लेबाज इस मैदान के अंदर अच्छा खेल करने की कोशिश कर रहे हैं। जय गणेश विष्णु स्पोर्ट नावाली शिवसेना उप जिला प्रमुख चषक हम इस मैदान के अंदर देख रहे हैं। काफी अच्छा योगदान है, काफी अच्छी टूर्नामेंट है। हर साल की तरह इस साल भी अच्छे तरह से यह आयोजन नियोजन हम देख रहे हैं। पूरा श्रेय इस टीम कमेटी को चला जाता है, उनको भी धन्यवाद देते हैं। लेकिन यहाँ से गेंदबाजी में तब्दीली, लालचन आए हैं। लालचन की पहली गेंद खेली है विशाल ने, गेंद सीमा पार 6 रनों के लिए बहुत ही बेहतरीन छक्का। इस वक्त एक सिंगल, थोड़ा सा वेरिएशन दिखा इस गेंद में, कमबैक करने की कोशिश की लालचन ने। पहली गेंद फुल टॉस बिल्कुल गिरी थी और उसके ऊपर छक्के की मोहर विशाल ने लगाई थी। अब यहाँ से स्ट्राइक के ऊपर आए हैं नितेश पाटिल, जो अवजित खेल रहे हैं। कुल मिलाकर 23 रनों के ऊपर लालचन ने तीसरा रन फेंक रहे हैं। टोटल रन संख्या है 34 रन, 34 रन। अंदर सालों की अच्छी स्कोरिंग करते हुए हमारे वनाई वर्ल्ड लाइव के जरिए जो दर्शक, प्यारे प्यारे दर्शक जुड़ चुके हैं, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। वक्त निकाल कर इस टूर्नामेंट में अब जुड़े हैं, तो धन्यवाद तो देना ही चाहिए। और ये देखिए क्लीन बोल्ड, ये बहुत ही अच्छी गेंद, क्योंकि अनुभव आखिर काम में आता है और अनुभव के साथ इस गेंद को फेंका है डीजे साईं। नितेश ने अपने टीम के लिए तकरीबन 23 रनों की पारी खेली। 12 गेंदें फेस करते हुए 23 रन आउट हुए हैं नितेश। लेकिन इस वक्त अब मैदान के अंदर अजय जूनियर, लेकिन साथ ही साथ विशाल जो आरंभिकता के तौर पे आए हैं, एक छक्का उनके बल्ले से भी आया है। 4 गेंदें फेस करते हुए 9 रनों का योगदान दिया उन्होंने। अब लालचन सफलता प्राप्त किए, लालचन ने। स्कोर है इस वक्त 34 रन। क्या बेहतरीन यहां पर गेंद थी, क्लीन बोल्ड किया यहां पर अजय जूनियर को। पहली गेंद के ऊपर छक्का आया था, लेकिन उसके बाद लालचन इस दुनिया में यहाँ पर हैट्रिक के कगार के ऊपर खड़े हैं। यदि इस गेंद के ऊपर विकेट निकालते हैं तो मधुकर मुकादम साहब की तरफ से 500 रुपए का इनाम है। देखिए उन्होंने इनाम बहुत अच्छा लगाया है, हर छक्के के लिए 100, हर चौके के लिए 100, लेकिन विकेट हैट्रिक के लिए 500। तो जरूर यहाँ पर लालचन उस कगार के ऊपर खड़े हो चुके हैं। 2 गेंदों के ऊपर 2 बड़े झटके दिए हैं। एक झटका दिया नितेश पाटिल को आउट किया, दूसरा झटका दिया
अजय जूनियर को आउट किया। तो कहीं ना कहीं ये दो निर्णायक खिलाड़ी थे, एक ओपनर बैट्समैन तो दूसरा वन डाउन बैट्समैन। इन दोनों बल्लेबाजों को पॉइंट का रास्ता दिखाया लालचंद ने। फिर से एक बार हैट्रिक बॉल। ओ ये अच्छी थी, ये अच्छी गेंद थी। झट में फेंकने की कोशिश की, थोड़ी गेंद टप्पा पड़ने के बाद नीचे रही और इसी के साथ यहां से डॉट गेंद की समाप्ति। देखिए ये अनुभव काम आता है, अनुभव के साथ गेंदबाजी कर रहा है लालचंद। स्कोर रुका हुआ है 34 रनों के ऊपर, 34 रन। फुल टॉस, ये ज्यादा फुल टॉस थी। इस गेंद को टॉस किया, गेंद सीमा पार की 6 रनों के लिए। माझ्यासाठी झाला या खेळ कितींदा पाहिला या पर चल रही हैं दर्शकों की जानकारी के लिए, देर से आए दर्शकों की जानकारी के लिए जरूर हम बताना चाहेंगे, ये इस टूर्नामेंट का ये सेमीफाइनल मुकाबला है। क्योंकि एक तरफ जय हनुमान नीलजय तो दूसरी तरफ सतरंगी हिदुट ने, इनके बीच में ये सेमीफाइनल चल रही है। यहाँ से जीतने वाली टीम पहुंचेगी फाइनल के दौर में, जहां पर कल 8 टीमें खेली गई थी, उसमें से उत्सर्गर टीम फाइनल के दौर में पहुंची है। तो उत्सर्गर टीम से अनुरोध है कि आपको यहां पर उपस्थिति दिखानी है। विशाल की सेना, तो यहां पर यदि आए हैं विशाल तो आइए, अपनी उपस्थिति दिखाइए, क्योंकि फाइनल कुछ ही देर में शुरू होगी। तो अब यहां पर और में तब्दीली है गेंदबाजी में। अविनाश, जिस अविनाश ने अच्छा खेल दर्शाया था पिछले मैच में, वही अविनाश, और ये बहुत ही बेहतरीन छक्का, वाह क्या अपोजिट छक्का लगा है इस बल्लेबाज क्या बात, जबरदस्त। नितेश अभी बहुत अच्छी पारी खेले, उनका नाम इस गाने में क्या चुन चुन कर यह गाना बनाए हैं। बनाने वालों को भी यहाँ पर धन्यवाद देते हैं। जूनियर आउट हुए और दबाव, लेकिन जितना दबाव था उससे पूरी तरह से क्रिएट किया है इस बल्लेबाज विशाल ने, ताकि 2 छक्के इस ओवर में शुरुआत में आए हैं। शुरुआती 2 गेंदों के ऊपर 2 छक्के, टोटल को और बढ़ावा मिल चुका है 52 के ऊपर। 50 कंप्लीट टीम जय हनुमान नीलजे की, 52 रन। ये फुल टॉस, फिर से एक बार ये तीसरा छक्का। दर्शक कि क्या 6 में आएंगे, 6 में 6। हमेशा कहा जाता बाएं हाथ का खिलाड़ी हमेशा गर्दन काल होता है गेंदबाजों का। जैसे कि 6 छक्के लगाने वाले अंतरराष्ट्रीय में युवराज सिंह, बाएं हाथ के खिलाड़ियों में सौरव गांगुली दादा को काफी पसंदीदा खिलाड़ी। तो ऐसे में यहां से ये नीलजे टीम की तरफ से विशाल 3 छक्के अब तक लगाए हैं, लेकिन ये अच्छी गेंद है, क्योंकि गेंदबाज भी शातिर है इस वक्त अविनाश।
रुका हुआ स्कोर है 58 के ऊपर। अभी भी 2 गेंदें बची है इस अंतिम ओवर की। 4 ओवर का मैच है, 2 गेंदें बची हुई हैं। मेहमानों का इंतजार हमारे नवनाथ सालूम के यहाँ पर कर रहे हैं, क्यों न करें। उठाने की कोशिश में टाइमिंग है और ये छोड़ा, क्या छोड़ा। ये देखिए, ये मेरे ख्याल से आउट थे, क्या छूटा, रन गई एक। और दूसरी रन भी उन्होंने कंप्लीट की ताकि लेजी थ्रो किया। ये तीसरी रन भी बन सकती थी कनाडा, यदि बल्लेबाज के बल्ले के ऊपर ये गेंद न लगती तो शायद गेंद वहां पर खिलाड़ी बैकअप में नहीं था। आप देख सकते हैं लाइव में, तो ये तीसरा रन बन सकता था शायद। क्या ये चांस ले विशाल, चौथे रन के लिए दौड़ पड़े। ये बहुत होता है क्रिकेट में ऐसा, इसलिए हर वक्त आपको चौकन्ना रहना पड़ता है, लेकिन 1 रन मिलेगी। अब ये देखिए, यहां से पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहले बल्लेबाजी करते हुए टीम जय हनुमान नीलजय जहां पहुंची है तकरीबन 61 के ऊपर। बहुत अच्छा टारगेट यहां पर सेट किया है। 62 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए टीम हेदुटने को। लेकिन चलेंगे अगले दौर के लिए। हमारे आज जिन्होंने अच्छा योगदान दिया, रायगढ़ की बेहतरीन आवाज, पसंदीदा कमेंटेटर सागर जी मांडवकर, इनके पास। हॅलो, धन्यवाद संदीप पाटील सर. तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधते पुन्हा एकदा आम्ही शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषकाकडे. सेमीफायनल महत्त्वाचा सामना आहे. महत्त्वाचे सामने पाहायला नेहमी सर्वांना आवडतं आणि आता हा महत्त्वाचा सामना. तर बघूया सेमीफायनल. 2 संघ आमने सामना पाहायला मिळते. नीलजा आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना संघ आपण पाहतो हे दुटणे. चांगली लढाई, ही अस्तित्वाची लढाई आहे. इथून जो जिंकेल तो पोहोचेल फायनल मध्ये. फायनलचं तिकीट कुणाला मिळणार यासाठी होणारी लढाई. फर्स्ट प्राइज 50,000 रुपये, सेकंड प्राइज 25,000 रुपये आणि मालिकावीराला कूलर सुद्धा आहे. वनाई वर्ल्ड लाईव्हच्या मार्फत आपण पाहतोय मालिकावीर कोण असणार आहेत, फलंदाज गोलंदाज कोण असतील. गावदेव मैदान, निघूचं मैदान आपण पाहतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली. तर आघाडीची जोडी सरकले मैदानावर. आपण पाहूया चांगली लढाई तुम्हाला पाहायला मिळणारे. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. चांगला क्रिकेट. सेमीफायनल, फायनलचा सामना.
फायनलचा सामना यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये काल क्वालिफाय झालेला उसारगर संघ जरूर निलजे आणि आता मात्र आपण पाहतो हे दुटण्या यांच्यामध्ये होणारी घोडदौड विजयाची घोडदौड कायम इथे आपण जरूर पाहणार आहोत. तर नक्कीच टार्गेट थोडं मोठं आहे. टार्गेट आहे 62-62चं टार्गेट आहे. काना साळुंके सर इथे जॉईन झाले. 2 दिवस त्यांनी स्पर्धेचा खूप छान भूमिका पार पडली आणि या स्पर्धेला त्यांनी पाणी सुद्धा स्पॉन्सर केले बिस्लरी वॉटर. काना सर एक अभ्यास आपण केला असेल आज जरी क्रिकेटच्या स्पर्धा एवढ्या होतात त्यामागे व्यावसायिकांना सुद्धा चांगली संधी असते. अनेक स्टॉल धारक असतील बिस्लरी वॉटर ट्रॉफीज असतील अनेक मंडप व्यवस्था असतील लाईव्ह टेलिकास्ट रोजगार सुद्धा उपलब्ध झालाय मी म्हणेन जे पूर्ण वेळ देत असतात. मात्र आज आपण पाहिलं तर शर्यती छकडा शर्यती आणि क्रिकेटच्या स्पर्धा यांना खूप उधाण आलंय. पहिला चेंडू नितेश स्लो चेंडू होता टन पाहायला मिळाला. ऑन स्विंगचा हा चेंडू आपण जरूर पाहिलं. नक्कीच पाहूया आपण फलंदाज हे प्रदीप. पहिला चेंडू डॉट बॉल टार्गेट 62. टार्गेट थोडं मोठे आपण सरासरीचा विचार केला विनिंग कॅल्क्युलेशन ऑन एन ॲव्हरेज पाहिला तर षटकामागे सरासरी आपण जरूर पाहणार आहोत. 62 करायचे. प्रति षटकाचा अभ्यास सुद्धा आपण करूया या सामन्यामध्ये. .17 सरासरी कायम ठेवावी लागेल. हा चेंडू आतमध्ये आला बघा. नितेशी लाईन आणि लेंथ किती छान आहे. अगदी स्ट्रेट चेंडू तो फेकतो. निलजे संघ हा सुद्धा चांगला संघ आहे. त्यांच्या विरुद्ध हेडुटने बी हा संघ. नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचा चांगला खेळ होईल असं नाही आहे. जसं आयुष्य हा पत्त्यांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळी तुमचा चांगला खेळ होईल असं नाही आहे. मात्र मोठी कामगिरी करावी लागेल. कंपॅरिझन आपण करूया पूर्वार्धाचा आणि सेकंड इनिंगचा अभ्यास करूया. निकष काढूया. पूर्वार्धाचा खेळ जेव्हा आपण पाहिला तेव्हा बॅटिंगमध्ये योगदान दिलं फलंदाज होता नितेश. 12 मध्ये खेळला 23. मात्र महत्त्वाचं योगदान दिलं विशालनं. त्याने ठोकले होते 4 षटकार आणि 4 मध्ये त्यांनी चेंडूचा सामना केला होता 10 आणि 30 योगदान. आता डाव्या त्याचा फलंदाज धीरज आहे. भागीदारी बनवणं महत्वाचं असेल. समोर उभा आहे 2 षटकानंतर 1 षटकानंतर धावा होत्या 19 जेव्हा बॅटिंग केली यशच्या गोलंदाजीवर निलजे संघानं. आक्रमणाचा प्रयत्न शरीरावर आदळतोय. या चेंडूवर कुठली धावसंख्या नाही. आतापर्यंत दबदबा निर्माण केला. 2 डॉट त्यानंतर सिंगल आणि आणखीन 1 डॉट. सुपर बॉलिंग एक्साइटिंग बॉलिंग. अगदी आपलं चातुर्य त्याने दाखवलं. कल्पकता चतुर बुद्धी बुद्धिमान गोलंदाजी करतोय आणि इथे तो आपल्या गोलंदाजीचा तिखट मारा करतोय तो गोलंदाज नितेश. राऊंड विकेट ना पुन्हा एकदा लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. ओ चांगलं कमालीची गोलंदाजी. कौतुक करत असताना मैदानावर त्याचं क्षेत्ररक्षक. अशी जर गोलंदाजी तुमची असेल तर तुमच्या पाठीराख्यांमध्ये आनंद असतो. विजय कुणाला नको काना सर. विजय प्रत्येकाला हवाय. विजयासाठी ही धावाधाव सूर्य. विजयासाठी हे प्रयत्न सूर्य. आणि सामना सुद्धा तेवढा महत्वाचा आहे. सेमीफायनल आहे. सेमीफायनलमध्ये घवघवीत यश मिळून फायनलचं तिकीट कुणाला मिळणार. पहिल्या षटकानंतर 19 होता मात्र डाव गडगडलाय तो आपण संघ पाहतोय हेदुटणे या संघाचा. राऊंड विकेटनं आक्रमणाचा प्रयत्न सातत्य दाखवले. जबरदस्त गोलंदाजीचा विस्फोटकपणा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा पहिल्या षटकानंतर 19 होत्या जेव्हा निलजेने बॅटिंग केली आणि आता केवळ धावा इथं 2 धावा 62 करायचे. काना सर 18 मध्ये 60 पाहिजे. कशा पद्धतीनं हेदुटणेला पलटवार करावा लागेल. काय त्यांना नेमकं करावं लागेल. कसं रूप धारण करावं लागेल. नक्कीच गायक विजयजी मुकादम जे स्वतः संगीतकार आहेत गीतकार आहेत नावाली गावचे चांगले क्रिकेटर आहेत. याच गावचे भूमिपुत्र आहेत. जरूर त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्ही जा. त्यांना लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या नावाली गावाचा ते अभिमान आहेत. क्रिकेटसाठी समर्पण गीत ते स्वतः इन्व्हेस्ट करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी काना सर. मॅचकडे वळूया आपण.
धावसंख्या धावफलकावर पाहूया. संघाची धावसंख्या 2 आहेत. 18 मध्ये 60 करायचे. नक्कीच नक्कीच. आता मात्र इथून हवाई फायर ज्याला म्हणतो ना, दिल्ली काफ़ी दूर है और यहाँ से ट्रेन या बस से जाने की सफ़र नहीं मिलेगी, आपको हवाई फायर करना होगा, हवाई सफ़र. यहाँ से हर गेंद के ऊपर छक्का चौका लगाना होगा तो ये आप ये मुकाबला जीत सकते हैं. तो हेडुडे टीम के बल्लेबाजों से यहाँ से रुद्र रूप मतलब आक्रामक रूप या अटैकिंग क्रिकेट खेलना होगा. नक्कीच नक्कीच. दुनिया माने जोरों को, कोई न माने कमजोरों को. खुदा मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. मात्र आता ताकदीनं खेळावं लागेल, कडवी झुंज द्यावी लागेल. वेळ निघून चालल्या. कमी चेंडूमध्ये जास्त धावा तुम्हाला बनवायचे, कमी वेळेमध्ये अंतर पार करायचे. मुंबईवरून पुण्याला तुम्हाला जायचे आणि वेळ तुमच्याकडे कमी आहे. काय करणार? स्पीड तुम्ही वाढवणार. आता टॉप स्पीडमध्ये वेग वाढवावा लागेल. स्पीड वाढवणं महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या निलजेच्या आणि आता गती कमी आहे. चांगलं क्रिकेट निलजेनं आज खुश केलं. नक्कीच त्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. जरूर फटाक्यांच्या आतषबाजीनं आपण पाहतोय या स्पर्धेचे सन्माननीय पाहुणे. तर नक्कीच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अर्थातच भरत शेठ भोईर साहेब ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे. शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख ज्यांच्या नावाची स्पर्धा. आदरणीय भरत शेठ भोईर एक उदात्त कल्पना उराशी बाळगून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये दमदार व्यक्तिमत्व, उदार मनाचा कार्य धुरंधर, संघर्ष योद्धा, कष्टकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा तारणार, अविरत संघर्ष आणि संघर्षाचा महाबेरू, अनुभवाचा वारसदार असे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय भरत शेठ भोईर साहेब यांचे इथे आगमन झाले. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळीच्या वतीनं आम्ही या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे ते भरत शेठ भोईर साहेब दहीसर शिवसेना जिल्हा प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं करूया वेलकम. तसेच आमचे ठाकूरपाडा गावचे शाखा प्रमुख अमजद शेख यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत होतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच सन्माननीय पाहुणे भरत शेठ भोईर अगदी फायनलला आलेत. आज त्यांना मस्त शांत फायनलचा आनंद पाहायला मिळणारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषकाची ही स्पर्धा आपण इथे पाहतोय. टार्गेट 62 आहेत. सामना कोण जिंकणार? पहिल्या षटकामध्ये केवळ 2 आल्या आणि आता चेतनला पाहतोय. चेतननं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाईन पिक केली होती, कनेक्ट करू शकला नाही. हा डॉट बॉल गोलंदाजी करतोय चेतननं. कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत 3 डॉट, आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या. समोर खेळतोय मात्र मैदानावर प्रदीप संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. आतापर्यंत 4 चेंडू डॉट सुद्धा खेळलाय. टोटल रन्स 5 रन्स. ताकदीचा प्रचंड वापर मात्र लेट झालेत. लेट मध्ये थेट यावं लागेल का ना सर? आता टार्गेट मोठे 62 करायचे, 62 करायचे. 2 षटकानंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहणार आहोत. 11 झाल्यात. 12 बॉलचा खेळ बाकी. किती हवेत अजूनही? 51. 12 मध्ये 51. जबरदस्त हल्ले कानासर चढवावे लागतील. 12 मध्ये 51 म्हणजे मी म्हणेन इथे इतक्या वेगाने खेळावे लागेल का प्रत्येक चेंडूवर पाहिजे आक्रमण. भरत शेठ भोईर यांना आपण व्यासपीठावर पाहतोय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख. शिवसेना म्हटली तर मराठी मनाचा स्वाभिमान. अन्यायासाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना, अन्यायाला वाचा फोडणारी शिवसेना, गोरगरीब लोकांचा मदतीचा हात म्हणजे शिवसेना. आणि या शिवसेनेचे धुरंधर कार्य व्यक्तिमत्व ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय भरत शेठ भोईर साहेब यांचे इथे आगमन झालं. कॅश प्राइज आहे 50. फर्स्ट प्राइज. 2 षटक संपली. 12 मध्ये करायचे 51. चेंडू काहीसा खाली राहिलाय. इनसाइड सर्कल. धाव मिळणार 1.
गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. तुम्हाला इथून सामना जिंकायचा असेल तर धावसंख्येचा वेग वाढवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अजय सिनियर 12 मध्ये 51, आता 11 मध्ये 50. 11 चेंडू मध्ये 50 धावा करायचेत. गोलंदाजी मार्कवर अजय सिनियर. राऊंड विकेटनं हा चेंडू स्ट्रेट होता. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट झालाय. आता करायचे विनिंग कॅल्क्युलेशन. 10 मध्ये 50. 10 मध्ये 50 आहेत. काना सर आता प्रत्येक चेंडूवर हवाई फटका. बघा निलजेची ताकद. उसारगर संघ जर आला असेल तर आपल्याला रिपोर्टिंग करायचे. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, मात्र इथे प्रत्येक चेंडूवर पाहिजे ते केवळ फक्त आक्रमण 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 आणि फक्त आक्रमण आक्रमण तुम्हाला करावं लागेल. एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या 16. 62. विनिंग कॅल्क्युलेशन चेंडू आणि धावांचं अंतर 9 चेंडू आणि 46 धावा. 9 चेंडू 46 कठीण आहे. आम्ही 12 मध्ये 45 पाहिल्या, आता 9 मध्ये 46. 6 मध्ये 40, कदाचित 45 सुद्धा आम्ही पाहिलं होतं. तो क्रिकेट वेगळा होता, रबर बॉल होता, मात्र आता टेनिस. कठीण आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 मध्ये 46. सुरुवात चांगली नाही झाली ना. बघा जसा घराचा पाया जर मजबूत असेल तर इमारत चांगली मजबूत असते, आणि क्रिकेटमध्ये जर तुमची स्टार्ट चांगली असेल तर तुमचा शेवट चांगला असतो. आणि आता सो डिफिकल्ट, मी म्हणेन खूप कठीण आहे. आता कठीण आहे तो आपण जरूर पाहूया. बॅटिंग करताना संघाला आपण इथे पाहिलं हेदुटने बी या संघाला राऊंड विकेट. फुटबॉलचा वापर खूप लेट झाले तर टार्गेट मोठं होतं. भरीव कामगिरी केली आज संघामध्ये. आपण पाहतोय विशालनं, ज्यानं 10 मध्ये 30 खेळला. सलामीवीर नितेश खेळला 12 मध्ये 23. आणि या बलवान बलवत्तर खेळीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केलाय तो आपण पाहतोय निळजे संघानं. विनिंग कॅल्क्युलेशन पायाचा वेध, पंचांकडे अपील. यस पंचांचा इशारा केला. थोडा वरती चेंडू होता. 3 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावर 17. आणि आता येणारे चेंडू 6 चेंडू 45. कोण जिंकेल सामना? नक्कीच आम्ही वळतोय पुन्हा एकदा मत ऐकण्यासाठी. काना साळुंके साहेब, एकतर्फी सामना होणार का? क्रिकेट एक काही होऊ शकतो. नक्कीच, परंतु क्रिकेटमध्ये भविष्य सांगणे हे सुद्धा चुकीचं असते. कारण 6 मध्ये आपण पाहिलं 42 पण बनतात, तर पण धावा काय, जर एखाद्या वेळेला गोलंदाजाची लाईन भरकटली तर आपण हे धावा पण सुद्धा होताना पाहू शकतो. परंतु तसं नाही, मानसिक दबाव आहे. आता हेडूटने संघाच्या फलंदाजावर पूर्णतः असफल झालेली आहे फलंदाजी, आणि त्या अनुषंगाने मला तरी वाटत नाही पूर्ण पकड ही मॅचवर आहे ती 99% निलजे संघाची. नक्कीच क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खोटं असतं. विश्वचषकाची फायनल भारत ऑस्ट्रेलिया, अगदी 90% लोक म्हणत होती कानासर का इंडिया जिंकेल, भारत जिंकेल, आणि संपूर्ण हिंदुस्थान जगामध्ये ते वातावरण बनलं होतं का भारत चॅम्पियन होणार. सलग 10 सामने जिंकणारा 11व्या मध्ये का पराभूत झाला यावर सुद्धा चर्चा झाली. मात्र 10% सट्टेबाजानं खूप पैसा कमवला ही सुद्धा माहिती मिळाली. तर डीप कडे चेंडू जरूर गेलाय. मात्र भारत पराभवानंतर ज्या चर्चा रंगल्या तर त्या चर्चा सुद्धा आपण सोशल मीडियावर पाहिला का सामना गुजरातला नव्हता, मुंबईला पाहिजे होता, या स्टेडियमवर नव्हता पाहिजे, इथे पाहिजे. ती तक्रार आपण नेहमी करताना नेहमी पाहत असतो. नक्कीच नवनाथ साळुंके सांगतात इथे छान झालं असतं. तर चला उसारकर रिपोर्टिंग साठी या. ताकदीचा प्रचंड वापर आणि आता फटके लेट आलेत. धीरज आहे. सिरीजचं कॅल्क्युलेशन कोणाला मिळणार? कूलर आदरणीय भरत शेठ भोईर साहेब ज्यांच्या नावाची स्पर्धा, आणि आता नाव कोण कोरणार याची तयारी अगदी काही वेळानंतर होणार. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषकावर कुणाचं अधिराज्य असणार, कोणता संघ आपलं नाव नोंद करणार? उसारकर काल दाखल झाल्या. आता निलजे संघ हा प्रबळ दावेदार या सामन्यामध्ये. असे फटके जर सुरुवातीला आले असते ना, आता वेळ निघून गेल्यानंतर किती चांगला कार्यक्रम केला तर त्याला मजा नसते. आणि आता 62 करायचे होता, प्रयत्न करतोय, झगडतोय. आता 32 पाहिजे चेंडू शिल्लक. 2 मध्ये 32.
तर सन्माननीय मधुकर मुकादम यांच्याकडून विकेट हॅट्रिक 500, प्रत्येक षटकारासाठी 100, प्रत्येक चौकारासाठी 100. तर नक्कीच धीरज चांगला खेळ करतोय धीरज, मात्र वेळ निघून गेली. या सामन्यामध्ये नीलचे संघ आपला प्रभाव त्याने टाकलाय. 62 करायच्या होत्या नितेश, आणि इथे बघा चांगला खेळ, मात्र खूप लेट झालाय. 3-6 चौकार, शेवट गोड केला, मात्र फायनलचं तिकीट मिळालं. ते नीलजेला एकदा जोरदार टाळ्या नीलजेसाठी. डीजे होऊ द्या आपलं सॉन्ग. तर नक्कीच कॅश प्राइज आपण जरूर पाहूया. तर नक्कीच कॅश प्राइज माहिती आम्हाला देतील काना साळुंके सर. मधुकर मुकादम यांच्याकडून विकेट हॅट्रिक 500, षटकारासाठी 100, चौकारासाठी 100. सन्माननीय भरत शेठ भोईर साहेब यांना आपण व्यासपीठावर पाहतोय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख साहेबांच्या नावाची स्पर्धा आणि आता फायनलचा सामना आहे. उसरकर आले का या आपण टॉस बॉक्स मध्ये, आणि नीलजे या टॉस इथे करणार आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते फायनल, आणि विशाल नीलजे षटकार मारले 400 रुपये आलेत. पुरस्कर्ते मधुकर मुकादम, संतोष नीलजे आणि विशाल त्यांना आलेत. संतोषला आले 100 रुपीज कॅश प्राइज. प्रदीप हेडुटनेला 6-4 200 आलेत, आणि धीरजला हेडुटनेच्या 400 आलेत. तर तेथे मधुकर मुकादम साहेबांचं धन्यवाद देऊया. आता त्यांच्या ATM मधून मायनस झाले 4-4. आपण पाहतोय 1100 रुपयाची कमाई केली आतापर्यंत खेळाडूनं. तर टॉस होणार आहे, चला टॉस करूया. सन्माननीय भरत शेठ भोईर साहेब यांचं आगमन, ज्यांच्या नावाची स्पर्धा. कॅश प्राइज साठी या विशाल नीलजे, संतोष नीलजे, प्रदीप हेदुटणे आणि धीरज हेदुटणे. आणि मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच विशाल ठरलाय. सलग 4 षटकार ठोकणारा, 10 मध्ये 30, मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करेन सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन सामनावीर देऊया आपण. सन्मान्य आमचे पाहुणे शाखा प्रमुख ठाकूरपाडा, सन्मान्य पाहुणे अमजाद शेख साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण द्यावं मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस सुद्धा आम्ही लगेच करणार आहोत. नक्कीच आदरणीय भरत शेठ भोईर साहेब यांच्या नावाची स्पर्धा, शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 20 ते 20. तर टॉस करूया आपण. कॅश प्राइज घेऊन जा, कॅश प्राइज घेऊन जा. आमचे काना सर जॉईंट होतील. तर प्रदीप हेडुटणे यायचं आहे आपलं तर पारितोषिक घेण्याचं आहे. गुरुवर्य हरिभक्त पारायणाचे आमचे सन्मान्य श्री विठ्ठल रुक्माई प्रासादिक भजन मंडळ नावाडीचे 600 रुपये दे दो उनके पास. चंद्रकांत भुवन पाटील यांचे इथे आगमन झाले. मी विनंती करेन त्यांना आपण सुद्धा यावं, यायचं आपण. तर कॅश प्राइज देऊन टाका. संतोषला दिले का? दिले. मॅन ऑफ द मॅच. आणि आता टॉसला या टॉस करून घ्या. तुम्हाला आम्ही वेळ देऊ रेस्टसाठी, कारण वेळ आपण पाहिली घड्याळामध्ये आता 4:33 आहेत. चला डीजे ब्रावो, विशाल मात्रे, उसरगर गेले का? शर्टींचा अड्डा असेल, कारण आज आपण पाहतोय सागर माडवलकर बोलायचं झालं तर क्रिकेटमधून जाणारी युवा पिढी शर्तींकडे जास्त ओघ घेते, पण शर्तींची लोक आपल्या क्रिकेटमध्ये येणारी कमी वाटतात. त्याच्यामुळं आज आपण प्रेक्षक पण कमी पाहतो, कारण शर्ती उसाटणे इथे आहेत, अड्डा आहे, त्याच्यामुळं आपली युवा पिढी त्याच्याकडे जास्त आकर्षित होते. चला दोन्ही संघ नायक आलेले आहेत. आमचे लाडके आधारस्तंभ आणि कल्याण ग्रामीणचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय भरत शेठजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर दोन्ही संघात नाणेफेकीचा कौल होता. आमचे ज्यांच्या नावाने जी स्पर्धा खेळवली जाते ते आमचे कल्याण ग्रामीणचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख
आदरणीय भरत शेठजी भोईर साहेब यांच्या शुभ हास्य या सामन्याचं नाणेफेक झालेले आहे. तर कोणी तो जिंकलाय? उसारगर संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे बॅटिंग. तर निर्णय कळवलेला ते बॅटिंग घेतलेली आहे. आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन्स बॉक्समध्ये. प्रमुख पाहुण्यांचं सत्कार सोहळा समारंभ पार पाडणार आहे. आमचे नेरे गावचे एक मधुर आवाज आमचे सागर मांडवलकर यांच्या मधुर आवाजाने आम्ही सुभाष साळुंखे यांना विनंती करतो की तुम्ही ते तयार राहायचं आहे सत्कार सोहळ्यासाठी. तर सन्माननीय आमच्या पाहुण्या सन्माननीय अमजाद शेख साहेब ठाकूरपाडा शिवसेनेचे शाखा प्रमुख दमदार व्यक्तिमत्व यांचा सन्मान होणार आहे. सुभाष साळुंखे यांच्या पवित्र शुभ हस्ते. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान करणं. तर अमजाद शेख साहेब आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम, शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व, सातत्यानं ते सक्रिय असतात. तर त्यांचा आम्ही देतो करतोय मनापासून धन्यवाद. तसेच आमचे विठ्ठल रखुमाई भजन मंडळ नावाली गावचे गायक जे भजनी बुवा निगू गावचे भूमिपुत्र आणि त्यांच्या मधुर आवाजाने भजन गाणारे आमचे एक असे गीतकार भजनी मंडळ बुवा चंद्रकांत पाटील यांना सुद्धा सन्मान करायला विनंती करतो मी. नवनाथ साळुंखे ग्रामपंचायत दैसरचे माजी उपसरपंच